बांधकाम कामगारांना आता 25,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे आणि या संदर्भातील जी.आर शासन निर्णय सोमवारी म्हणजेच 13 जुलै 2026 रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, महिला बांधकाम कामगारांना या अगोदर नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 तर सिझेरियनसाठी 20,000 रुपये अनुदान मिळत होतं, परंतु काही दिवसानंतर ही योजना बंदच झाली। बंद झाल्यानंतर 21/11/2025 रोजी केंद्र शासनाने एक कामगार संहिता काढली, लेबर कोड काढला आणि या लेबर कोडमध्ये एक कलम आहे 6.7 नुसार मेक पेमेंट ऑफ मेटर्निटी बेनिफिट्स टू द बेनिफिशरीज हे कलम आहे आणि या कलमाअंतर्गत आता यापुढं महिला बांधकाम कामगारांना प्रसूतीसाठी 25,000 रुपये अनुदान मिळणार आहे, जे की या अगोदर 20,000 रुपये मिळत होतं। आता यामध्ये 5,000 रुपये आणखीन वाढ करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय 13 जुलै 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। या संदर्भातील डिटेल माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही जर बांधकाम कामगार असाल, महिला बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी महिला बांधकाम कामगार असेल आणि त्या महिलेची प्रसूती झालेली असेल तर त्या महिलेला या ठिकाणी 25,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळू शकतं। अगोदर सांगितल्याप्रमाणे ही योजना याआधी बंद होती, त्यानंतर आता ही योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जी.आर जो आहे तो सोमवारी म्हणजेच 13 जुलै 2026 रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे। यापूर्वी शासनाच्या दिनांक 30/11/2023 रोजीच्या अधिसूचनेन्वये मंडळातील नोंदित सक्रिय म्हणजेच जीवित महिला बांधकाम कामगाराच्या नैसर्गिक प्रसूती आणि सिझेरियन प्रसूती अनुक्रमे रक्कम रुपये 15,000 आणि रक्कम 20,000 रुपये एवढ्या रकमेची अर्थसहाय्याची योजना राबविण्यात येत होती। तदनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक 5 येथील पत्रान्वये सदर योजना बंद करण्यात आली। केंद्र शासनाने 29 कामगार कायदे निरसित करून 4 नवीन कामगार संहिताची म्हणजेच लेबर कोड्स अंमलबजावणी दिनांक 21/11/2025 पासून संपूर्ण देशात सुरू केली आहे। त्या अंतर्गत आता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणाशी संबंधित बाबीचा समावेश सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये करण्यात आलेला आहे। सदर संहितेच्या कलम 7 व 6 मध्ये बांधकाम कामगारांना कोणत्या बाबीकरिता विविध कल्याणकारी योजना राबविणे आवश्यक आहे याबाबतच्या तरतुदी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत। यानुसार कलम 7.6F मध्ये मेक पेमेंट ऑफ मेटर्निटी बेनिफिट टू द बेनिफिशरीज अशी तरतूद नमूद केलेली आहे। या तरतुदीस अनुसरून मंडळाने दिनांक 12/5/2026 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करून संदर्भी क्रमांक 10 अन्वये मंडळांतर्गत नोंदित जीवित सक्रिय महिला बांधकाम कामगारांना प्रसूती लाभ योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे। महिला बांधकाम कामगार या प्रसूतीनंतर बालसंगोपनाच्या जबाबदारीमुळे कामावर जाऊ शकत नाहीत, त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील महिला कामगारांची प्रसूती दरम्यानची आर्थिक सुरक्षितता व आरोग्य यासाठी तसेच माता नवजात बालकांचे कुपोषण टाळण्यासाठी त्यांना सहाय्य करण्याकरिता यापूर्वी शासनाच्या संदर्भी क्रमांक 5 येथील पत्रान्वये बंद करण्यात आलेली योजना आता सामाजिक सुरक्षा संहितेमधील उक्त नमूद तरतुदीनुसार सुधारित प्रसूती सहाय्य योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता प्रसूती सहाय्य योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। तुम्ही शासन निर्णयाला म्हणजे जी.आरला थोडं खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी योजनेचं नाव प्रसूती सहाय्य योजना, नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूत झालेल्या ज्या महिला बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित सक्रिय आहे असे बांधकाम कामगार या योजनेकरता पात्र राहतील। प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज सादर करणं आवश्यक राहील, अन्यथा बांधकाम कामगार या योजनेकरता पात्र राहणार नाही। जेव्हा महिला बांधकाम कामगाराची प्रसूती होईल, प्रसूती झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, तेव्हाच ही योजना देय असणार आहे। 1 वर्षानंतर या योजनेचा 1 वर्षानंतर मात्र महिला बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यामुळं पहिल्या 2 अपत्याकरिता बांधकाम कामगार या योजनेकरता पात्र राहतील। प्रसूतीनंतर अपत्याचा मृत्यू झाल्यास प्रसूतीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्रावर बांधकाम कामगार या योजनेकरिता पात्र राहतील। आता वित्तीय सहायता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगोदर 20,000 रुपये अनुदान आर्थिक सहाय्य महिला बांधकाम कामगारांना प्रसूतीसाठी दिलं जात होतं, आता मात्र 5,000 रुपये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजेच एकूण 25,000 रुपये इतके अनुदान या ठिकाणी महिला बांधकाम कामगारांना प्रसूतीसाठी अनुदान दिलं जाणार आहे। हे एकदाच दिलं जाणार आहे।
प्रसूतीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर महिला बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी महिला बांधकाम कामगार असेल आणि त्या महिलेची प्रसूती झाली असेल, तर या महिलांना आता 25,000 रुपयापर्यंत अनुदान आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही जर सक्रिय नोंदीत बांधकाम कामगार असाल तर या योजनेचा नक्की लाभ घ्या. थांबूया इथेच. धन्यवाद.